नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे सोलापूर नॅशनल हायवेचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गालगत 3 ठिकाणी अंडरपास होणार असून NHAI कडून मंजुरी ही मिळाली आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 65 वरील उरुळी कांचन, थेऊर फाटा आणि लोणी काळभोर येथे अंडरपास VUP बांधण्याच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून सातत्याने अपघात होणारी जंक्शन्स सुरक्षित करण्याच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अलीकडच्या काळात सातत्याने अपघात होत आहेत। या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्व पत्करावे लागले आहे, तर या महामार्गावर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता। या असंतोषाची दखल घेऊन खासदार डॉक्टर कोल्हे यांनी हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती। मात्र त्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने खासदार डॉक्टर कोल्हे यांनी किमान महत्त्वाची जंक्शन सुरक्षित करण्याची सूचना केली होती। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सूचनेची दखल घेऊन उरुळी कांचन 28 किलोमीटर 910, लोणी 17 किलोमीटर 500 आणि थेऊर फाटा 20 किलोमीटर 280 या ठिकाणी अंडरपास बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांचा प्रवास सुरक्षित होईल, त्याचबरोबर स्थानिक नागरिक पादचारी यांनाही सुरक्षितता मिळेल। नागरिकांची व वाहन चालकांची सुरक्षितता व होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्त होणे हा प्राधान्याचा विषय असून या तिन्ही अंडरपासमुळे अपघातांवर व वाहतूक कोंडीवर नियंत्रण येऊ शकेल। मित्रांनो, या तिन्ही अंडरपास बद्दल तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण अजून आपल्या टेलिग्रामला जॉईन नसेल झालात तर लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट हे आपण टाकत असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।